नमस्कार. चला एक क्षणभर विचार करूया. अशा आयुष्याचा विचार करा जिथे कोणाला साधी मिठी मारायला किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायला हात-पायच नाहीत. ही कहाणी आहे निक वुजिचिक यांची. एक अशी व्यक्ती जी जन्मतःच हात आणि पाय नसताना जन्माला आली. पण त्यांनी फक्त आयुष्य जगून दाखवलं नाही, तर ते आज करोडो लोकांसाठी आशेचा एक मोठा किरण बनले आहेत. त्यांनी हेच सिद्ध केलं की खरी अडचण, खरी मर्यादा शरीराची नसते, ती असते आपल्या मनाची. चला तर मग त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाचे आपण साक्षीदार होऊया. निक यांच्यासाठी हे फक्त काही शब्द नाहीत, तर हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहे. त्यांची पूर्ण कहाणी याच एका विचाराभोवती फिरते. तो विचार म्हणजे आपण आपल्या परिस्थितीचे गुलाम नाही, तर आपण आपल्या विचारांचे आणि निर्णयांचे मालक आहोत. आणि हे सत्य त्यांनी संपूर्ण जगाला पटवून दिलं. ही गोष्ट आहे 1982 सालची. ऑस्ट्रेलियातल्या एका हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जन्म होतो. पण जन्माचा आनंद साजरा होण्याऐवजी त्या खोलीत एक विचित्र, भयान शांतता पसरते. डॉक्टरांचे चेहरे चिंतेनं ग्रासलेले आणि आपल्या बाळाला पहिल्यांदा पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकते. तो त्यांच्यासाठी फक्त एक धक्का नव्हता, तर नियतीने केलेला एक खूप मोठा आघात होता. या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत टेट्रा ॲमेलिया सिंड्रोम असं म्हणतात. हा एक इतका दुर्मिळ आजार आहे की ज्यात जन्मतःच हात आणि पाय नसतात. हे आव्हान इतकं मोठं होतं की त्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात दिसू लागलं होतं. पण कदाचित नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. निक यांचं बालपण सोपं नव्हतं. ते वेदनांनी भरलेलं होतं. शाळेत बाकीची मुलं खेळायची, बागडायची, पण निक मात्र एकटेच असायचे. त्यांना एलियन, अनोळखी अशा नावांनी चिडवलं जायचं. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही जाणीव त्यांना रोज आतल्यात पोखरत होती. त्यांच्या त्या लहानशा मनातना भीतीचं एक मोठं वादळ उठलं होतं. माझं भविष्य काय असेल, मला कोण स्वीकारेल, या आणि अशा अनेक प्रश्नांनी त्यांचं मन ग्रासलं होतं. आणि ही मानसिक वेदना त्यांच्या शारीरिक व्यंगापेक्षा 1000 पटीने जास्त होती, खूप जास्त. त्यांची निराशा इतकी वाढली की एका क्षणी त्यांना वाटलं की हे आयुष्य जगण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाही. त्यांच्या आयुष्यातला तो सगळ्यात कठीण आणि सगळ्यात अंधारलेला क्षण आता जवळ आला होता. विचार करा, फक्त 10 वर्षांचा एक मुलगा. इतक्या लहान वयात त्याच्या मनात आपलं आयुष्य संपवण्याचा विचार आला होता. यावरूनच त्यांच्या वेदनेची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकते. हो, त्यांनी स्वतःला पाण्याच्या टबमध्ये बुडवून घेण्याचा निर्णय घेतला. सगळीकडे शांतता, फक्त पाण्याचा आवाज, आणि मग त्याच अंधारलेल्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या आई-वडिलांचा चेहरा आला. त्यांचं प्रेम, त्यांचं त्याग, सगळं काही आठवलं आणि फक्त त्या एका विचाराने सगळं काही बदलून टाकलं. निक यांच्या या शब्दांमध्ये त्यांच्या दुसऱ्या जन्माची कहाणी दडलेली आहे. आई-वडिलांच्या प्रेमाच्या एका धाग्याने त्यांना मृत्यूच्या दारातून अक्षरशः परत खेचून आणलं. हा तो क्षण होता जिथे तो जुना, हरलेला निक संपला होता आणि एका नव्या, लढवय्या निकचा जन्म झाला होता. त्या घटनेनंतर निक यांनी ठरवलं की आता आपल्याकडे जे नाहीये त्यासाठी रडत बसायचं नाही, तर जे आहे त्याचा स्वीकार करायचा. त्यांनी आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातच एक मोठा बदल घडून आणला. मर्यादांवर लक्ष देण्याऐवजी त्यांनी आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. ही स्लाईड त्यांच्या मानसिक बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे. बघा, त्यांनी माझ्याकडे काय नाही या विचाराला माझ्याकडे काय आहे या ताकदीनं बदलून टाकलं. हात पाय नसले तरी त्यांच्याकडे एक छोटा पाय होता, ज्याला ते प्रेमानं ड्रमस्टिक म्हणतात. आणि त्याहूनही मौल्यवान असं त्यांच्या कुटुंबाचं प्रेम त्यांच्यासोबत होतं. आणि मग सुरू झाला एक अविश्वसनीय प्रवास. आपल्या त्या छोट्या पायाच्या मदतीने त्यांनी लिहायला, कॉम्प्युटरवर टाईप करायला, इतकंच काय तर दात घासायलाही शिकून घेतलं. पण ते इथेच थांबले नाहीत. ते चक्क स्केटबोर्डिंग करू लागले, पाण्यात पोहू लागले. त्यांनी जगाला दाखवून दिलं की खरी ताकद शरीरात नाही, तर ती इच्छाशक्तीत असते. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी लोकांना आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक शाळांनी त्यांना बोलण्याची संधी नाकारली, पण ते थांबले नाहीत. आणि आज ते जगभरातल्या सगळ्यात प्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्यांपैकी एक आहेत, जे करोडो लोकांना जगण्याची नवी उमेद देतात. निक यांचा प्रवास फक्त स्वतःच्या विजयापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी आपलं आयुष्य जणू इतरांना प्रेरणा देण्यासाठी समर्पित केलं. त्यांचं कुटुंब, त्यांचं काम आणि त्यांचा संदेश, हे सगळं आज जगासाठी एक मोठं उदाहरण बनलं आहे. जो निक लहानपणी माझं कधी लग्न होणार नाही या भीतीने ग्रासला होताना, त्याच निकने 2012 मध्ये काना मियाहारा यांच्याशी लग्न केलं. प्रेमाबद्दलचे त्यांचे हे शब्द सांगतात की खरं प्रेम हे शरीराच्या कितीतरी पलीकडचं असतं. आज निक एक प्रेमळ पती आणि 4 मुलांचे वडील आहेत. ज्या भविष्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती, ते भविष्य आज ते जगत आहेत. त्यांचं कुटुंब हे त्यांच्या विजयाचं आणि त्यांच्या आनंदाचं प्रतीक आहे.
निक नेहमी सांगतात की आयुष्यात येणारी संकटं ही आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत, तर ती आपली परीक्षा घेण्यासाठी येतात. प्रत्येक आव्हान हे स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची एक संधी असते. हाच त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. तर मग निक वुजीविचिक यांच्या आयुष्याचा सार काय आहे? तो हाच आहे की आपल्या खऱ्या मर्यादा आपल्या शरीरात नसतात, त्या आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनात असतात. एकदा का आपण आपल्या मनातील ह्या मर्यादा ओलांडल्या की मग जगात काहीही अशक्य राहत नाही. निक यांची कहाणी इथे संपताना एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो. आपण स्वतःच्या मनाला कोणत्या साखळ्यांनी बांधून ठेवलं आहे? निक यांनी तर दाखवून दिलं की अशक्य काहीच नसतं. आता वेळ आहे आपल्या त्या अदृश्य भिंती ओळखण्याची आणि त्यांना तोडून पुढे जाण्याची.